हरे कृष्णा. प्रेम सागर श्रीकृष्ण या ग्रंथाचं आपण वाचन करीत आहोत. आज आपण 4थं प्रकरण वाचायला सुरुवात करणार आहोत. सुरुवात करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही हा ग्रंथ वाचण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. थँक्यू प्रभुपाद. प्रकरण 4थं आहे, त्याचं नाव आहे शहाण्यांचा आणि मूर्खांचा मार्ग. तर 3रं प्रकरण होतं, त्यामध्ये भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला विविधरित्या वेगवेगळ्या वस्तूंमध्ये, नंतर वेगवेगळ्या जीवांमध्ये कशा रीतीने पाहावं हे जे 7व्या अध्यायात सांगितलं आहे त्याचा आपण अभ्यास केला आहे. आणि श्रील प्रभुपादांनी आपल्याला समजवलं आहे की अशा तऱ्हेने तुम्ही पाणी बघता तेव्हा त्याची भगवंतांची जी चव ही शक्ती आहे ती आठवू शकता. सूर्यचंद्रांचं दर्शन घेताना प्रकाश हे भगवंतांची शक्ती त्यांच्यात आहे हे बघू शकता. मनुष्याकडे, इतर जीवांकडे बघताना जाणू शकता की हे म्हणजे भगवंतांचे अंश आहेत. अशा रीतीने भगवंतांना आपण सतत आणि सर्वत्र कसं पाहायचं हे आपण 3ऱ्या प्रकरणामध्ये शिकण्याचा प्रयत्न केला होता. तर आता आपण ह्या 4थं प्रकरण वाचायला सुरुवात करूया. भगवंत स्वतःला आपल्या पूर्ण स्वरूपात प्रस्तुत करीत आहेत, आपण मात्र त्यांच्याकडे आकर्षिले जात नाही. असे का? तर आपण जाणून घेतलं पाहिजे की भगवद्गीतेत भगवंतांनी 7व्या अध्यायामध्ये सगळं सांगितलं आहे की कशा रीतीने पृथ्वीचा गंध म्हणजे मी आहे, तेजस्वी लोक जे आहेत, जे शक्तिशाली लोक आहेत त्यांचं शक्ती मी आहे, बलवानांमधलं बल मी आहे, हे सगळं सांगितलं. अशी भगवंत सर्व आपल्याला ज्ञान देत आहेत. एवढं सगळं भगवंत करत आहेत, पूर्ण स्वरूपात प्रस्तुत करतायत. मग असं काय होतं की आपण भगवंतांकडे आकर्षिले जात नाही आहोत? काय कारण आहे त्याचं? भगवंतांनीच याचं कारण दिलं आहे. 7व्या अध्यायामध्येच भगवंत 14व्या श्लोकामध्ये कारण सांगता आहेत. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया माम एव ये प्रपद्यन्ते मायाम एताम तरंती ते. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, दैवी ही एशाम गुणमयी, ही जी माझी माया आहे दैवी आहे आणि कशी आहे? गुणमयी आहे. मम माया दुरत्यया, दुरत्यया म्हणजे ओलांडून जाण्यासाठी, पार करून जाण्यासाठी अतिशय कठीण आहे. माम एव ये प्रपद्यन्ते, पण जर कोणी मला शरण आले, भगवंत म्हणतात जर जे कोणी मला शरण आले आहेत तर मायाम एताम तरंती ते, तर ते मायेला तरून जातील, ओलांडून जाऊ शकतील. 3 प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी दैवी माया शक्ती अतिशय दुस्तर आहे. 3 प्राकृतिक गुण म्हणजे सतोगुण, रजोगुण आणि तमोगुण. हे प्रकृतीचे जे गुण आहेत ते त्यांनी युक्त आहे ही माया शक्ती. ती ओलांडून जायला, म्हणजे तिला ओलांडून जायला कठीण आहे, परंतु मला शरण येणारे लोक सहजपणे मायाशक्ती ओलांडून पलीकडे जातात. भौतिक जगत त्रिगुणांनी व्यापलेले आहे. ह्या 3 गुणांबद्दल प्रभुपाद आता थोडी माहिती देत आहेत की या भौतिक जगतामध्ये जी भौतिक प्रकृती आहे, जी भगवंतांची प्रकृती आहे, ही शक्ती आहे, तिचे 3 गुण आहेत, सतोगुण, रजोगुण आणि तमोगुण. ह्याच्या प्रभावाखाली सर्व जीव या 3 गुणांच्या प्रभावाखाली असतात. सर्व जीव त्रिगुणांनी प्रभावित आहेत. सत्वगुणाने प्रभावित झालेल्या जीवात्म्यांना ब्राह्मण म्हणतात. म्हणजे जे ब्राह्मण लोक आहेत, हे सगळे जे मी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे जे म्हणते आहेत ते जन्माने आहेत असं नाही. पुढे आपण वाचणार आहोत की कर्माने
त्याची कर्म आहेत आणि त्याच्यात तसे गुण आहेत, म्हणून त्यांना विविध नावं आहेत. जसं आता हा जो ब्राह्मण आहे, ब्राह्मण असलेला जो जीवात्मा आहे त्याच्यामध्ये सत्वगुण आहे, त्याच्यावर सत्वगुणाचा प्रभाव आहे. रजोगुणाने प्रभावित झालेल्यांना क्षत्रिय म्हणतात. रजगुण आणि तमोगुणांनी प्रभावित झालेल्यांना वैश्य म्हणतात आणि तमोगुणांनी प्रभावित जीवात्म्यांना शूद्र असे म्हणतात. म्हणजे आपण जाणू शकतो की क्षत्रिय आहे तो रजोगुणाने प्रभावित आहे आणि जो वैश्य आहे, व्यापारी वर्ग आहे, तो रजोगुण आणि तमोगुण या दोन्ही गुणांनी प्रभावित आहे. सामाजिक प्रतिष्ठा किंवा जन्मानुसार कृत्रिमपणे मनुष्याची जात ठरवली जात नसून ज्या भौतिक गुणांच्या प्रभावाखाली तो मनुष्य कार्य करतो त्यानुसार त्याची जात ठरवली जाते. असं नाही आहे की ब्राह्मणाचा मुलगा ब्राह्मण आहे, असं नाहीये. त्यामुळे सांगितलं की कृत्रिमपणे जन्मानुसार अशी जात ठरवली जात नाही. तर कशाप्रमाणे हे सगळं ठरवलं जातं? त्या मनुष्यामध्ये कोणते गुण आहेत ह्याचा विचार करून त्याची जात ठरवली जाते. कुठच्या गुणाच्या प्रभावाखाली तो कार्य करत आहे यानुसार त्याची जात ठरवली जाते, म्हणजे गुण आणि कर्म यानुसार. तर यासाठी श्रील प्रभुपादांनी चौथा जो भगवद्गीतेचा अध्याय आहे त्यात 13वा श्लोक दिला आहे, तो प्रभुपाद आपल्याला सांगतायत इथे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतायत, चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुण कर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्यम अकर्तारम अव्ययम. भौतिक प्रकृतीचे 3 गुण आणि त्यांना अनुरूप अशा कर्मांना अनुसरून मी मानवी समाजाचे 4 विभाग निर्माण केले आहेत. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम ते भगवंतांनी निर्माण केले आहेत. कशानुसार? भौतिक प्रकृतीचे 3 गुण आणि त्याला अनुरूप असे कर्म. गुण कर्म विभागशः. तू जाणले पाहिजेस की जरी मी या व्यवस्थेचा कर्ता असलो, तस्य कर्तारम अपि माम, जरी मी ही व्यवस्था निर्माण केली आहे तरीही मी अव्ययी आहे, अकर्ताच आहे. तर भगवंत आहेत ते अव्ययी आहेत. त्यांच्यावर या जे हे गुण आहेत किंवा ही कर्म आहेत ह्याचा कसलाही प्रभाव पडत नाही. भगवंत गुणांच्या अतीत, गुणांच्या पलीकडे आहेत आणि त्यामुळे भगवंत अकर्ता आहेत. पुढे आपल्याला हे सगळं समजणार आहे. या ठिकाणी सांगण्यात आलेली जातीची विभागणी ही सध्या भारतात असलेल्या विकृत जाती व्यवस्थेप्रमाणे नाही. तर भारतात आपण बघतो की जे जाती व्यवस्था मानली जाते ती कशी आहे? चुकीची आहे. जन्मानुसार सगळी पदं दिली जातात. ब्राह्मणाचा मुलगा ब्राह्मण मानलं जातं, पण त्याच्यामध्ये काही ब्राह्मणत्वाचे गुण नाही आहेत, सतोगुणात तो नाही आहे, त्याची कर्म ब्राह्मणासारखी नाही आहेत, पण ब्राह्मणाचा मुलगा म्हणून ब्राह्मण म्हटलं जातं. म्हणून इथे म्हटलंय की ही जी भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत 4.13 मध्ये सांगितलेली जी विभागणी आहे गुण कर्म विभागशा अनुसार, ती आता जी भारतामध्ये विकृत जाती व्यवस्था आहे त्याप्रमाणे नाहीये. श्रीकृष्ण ठामपणे सांगतात, गुण कर्म विभागशः, गुण आणि त्यांच्या विशिष्ट कार्यानुसार मनुष्याची वर्गवारी होते. सर्व वैश्विक स्तरावर हा नियम लागू पडतो. पूर्ण जगतामध्ये आपण अशा रीतीने बघू शकतो. कोणताही माणूस आपण बघितला आणि आपण जाणलं की त्याचे कर्म कसे आहेत, त्याचे तो कुठच्या गुणांनी प्रभावित आहे आणि त्यानुसार आपण तो कुठच्या प्रकारातला माणूस आहे, वर्णातला माणूस आहे ते जाणू शकतो. श्रीकृष्णांनी दिलेले ज्ञान मर्यादित नसून अखिल विश्वासाठी सत्य आहे. भगवंतांनी हे जे ज्ञान दिलं आहे ते सर्व काळासाठी उपयुक्त आहे.
म्हणजे असं नाहीये की भगवद्गीता 5000 वर्षापूर्वी सांगितली त्यामुळे ती त्याच वेळी फक्त त्यातलं ज्ञान लागू आहे, आता तर लागू नाही, असं नाहीये. तर भगवंतांनी जे काही ज्ञान दिलं आहे ते अखिल विश्वासाठी कायम सत्य राहणार आहे. भगवंत म्हणतात की प्राणी, जलचर, वृक्ष, कृमी, पक्षी आणि कीटक या सर्वांचे भगवंत पिता आहेत. तर भगवंतांनी सांगितलं आहे की मी सगळ्यांचा पिता आहे. म्हणजे सर्व जीव आहेत ते भगवंतांचे अंश आहेत आणि सर्वजण भगवंतांची संतती आहे. भगवंतांची सगळी मुलं आहेत आपण. भगवंत सांगतात त्रिगुणांच्या संसर्गाने संपूर्ण जगत भ्रमात किंवा मायेत आहे. आपण सर्वजण मायेने भ्रमिष्ट झालो आहोत. यास्तव आपण भगवंतांना जाणू शकत नाही. तर भगवंतांनी आपल्याला या वैदिक शास्त्रांचा आधारे हे ज्ञान दिलेलं आहे. तर आपण हे सगळं ज्ञान घेतलं पाहिजे. जसं भगवंत म्हणतायत की 3 गुणांच्या संसर्गाने आपण या भ्रमात राहतो म्हणजे मायेत राहतो आणि या मायेच्या प्रभावाने आपण भ्रमित होतो. जसं आपण आधी सुद्धा ऐकलं होतं की वैदिक शास्त्रात सांगितलेलं आहे की आपण सगळे जीव आहोत. आपण वेगवेगळे शरीर धारण करून या जगतात येतो. तर आपण मूळचे रहिवासी या भौतिक जगतातले नाही आहोत. आपण मूळचे कुठचे आहोत? भगवंत जिथे आध्यात्मिक जगतात राहतात तिकडचेच आपण रहिवासी आहोत. एक दिवस असा झाला की आपण भगवंतांची सेवा करण्यापासून स्वतःला थांबवलं आणि भगवंतांकडे इच्छा प्रकट केली, भगवंता आम्हाला तुमच्यापासून वेगळं होऊन स्वामी बनायचं आहे, उपभोग घ्यायचा आहे. आणि भगवंत इतके कृपाळू आहेत की आपण त्यांची लेकरं आहोत, पण आपण इच्छा केली आम्हाला तुम्हाला सोडून वेगळं होऊन उपभोग घ्यायचंय, तर भगवंतांनी आपल्यासाठी ही भौतिक सृष्टी निर्माण केली. या जगतामध्ये राहण्यासाठी आपल्याला सगळी सुविधा उपलब्ध करून दिली आणि आपल्याला या भौतिक जगतात आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी, इंद्रिय तृप्ती करण्याचा प्रयत्न करण्यासाठी पाठवलं. पण भगवंत इतके दयाळू आहेत की त्यांनी आपल्याला एकटं सोडलं नाही. भगवंत परमात्मा रूपात आपल्या सगळ्यांच्या जीवांबरोबर आपल्या हृदयात राहतात. तर असे हे जे भगवंत आहेत ते आपल्यावर खूप दयाळू आहेत. आपण जरी त्यांना सोडून आलो आहोत या भौतिक जगतात, तरी भगवंत आपली आध्यात्मिक जगतात वाट पाहत आहेत. पण आपण काय आहेत? आपण या जगतात येतो, हे भौतिक जगत आहे, तिकडे जी भगवंतांची माया शक्ती आहे ती कार्य करते आणि तिचे जे 3 गुण आहेत त्याच्या अधिपत्याखाली आपण येतो, प्रभावाखाली येतो आणि भ्रमित होतो आणि म्हणून आपण भगवंतांना जाणू शकत नाही. या भ्रमाचे स्वरूप काय आणि त्यावर कसा विजय मिळवावा? प्रभुपाद म्हणतात भ्रमित झालं तर ह्याच्यातनं बाहेर कसं पडायचं याविषयी देखील भगवद्गीतेत सांगितले आहे. पुन्हा प्रभुपाद तोच 7.14 इथे श्लोक सांगतायत. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया माम एव ये प्रपद्यन्ते मायाम एताम तरंती ते. 3 प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी दैवी माया शक्ती अतिशय दुस्तर आहे, परंतु मला शरण येणारे लोक सहजपणे माया ओलांडून पलीकडे जातात. तर अशा रीतीने समस्या काय आहे ती कळली आहे आणि उपाय काय आहे? भगवंतांना शरण जाणं. मानसिक बौद्धिक तर्काने आपण या त्रिगुणमयी भौतिक प्रकृतीच्या पलीकडे जाऊ शकत नाही. जी माया आहे तिला भौतिक प्रकृती पण म्हणतात. भौतिक प्रकृती आहे ती 3 गुण आहेत म्हणून म्हटलंय त्रिगुणमयी. तर तिच्या पलीकडे जायचंय तर मी मानसिक तर्कवितर्क करत बसले, माझी बुद्धी लावत बसले, प्रयत्न करत बसले तर उपयोग नाही. त्रिगुणांच्या पलीकडे जाणे अतिशय कठीण आणि अशक्य आहे. आपल्या प्रयत्नाने आपण ह्या मायेला ओलांडून पलीकडे जाऊ शकत नाही. आपण 3 गुणांनी बद्ध झालो आहोत ही जाणीव आपल्याला होऊ शकत नाही का?
तर प्रभुपाद म्हणतात की हे ज्ञान घेऊन तरी, भगवद्गीतेचं ज्ञान घेऊन तरी आपण जाणलं पाहिजे की मी 3 गुणांनी बद्ध झालं आहे. तर हे जे गुण आहेत त्या शब्दाबद्दल आणखीन प्रभुपाद म्हणतात, गुण शब्दाचा अर्थ दोर असाही होतो. दोर म्हणजे असं दोरखंड असतो ना, जाडा दोरा, दोरी, तसं दोर. जर एखाद्या 3 कणखर दोरखंडांनी बांधला गेला, जर एखाद्या माणसाला 3 जो मजबूत अशा दोरखंडांनी बांधून टाकलं, तर तो निश्चितच बंदी होईल. आपले हात पाय अशा प्रकारे सत्व, रज आणि तम या गुणांच्या शक्तिशाली दोरखंडांनी बांधले गेले आहेत. तर आपण हे जाणून घेतलं पाहिजे की आपण या भौतिक जगतात आहोत, आपल्याला इथे शरीर धारण करायला लागलेलं आहे आणि आपले हातपाय या 3 गुणांनी बांधले गेले आहेत. हे 3 गुण कसे आहेत? दोरखंडाप्रमाणे आहेत, अतिशय मजबूत आहेत. आपण आपल्या प्रयत्नाने हे दोरखंड सोडवू शकणार नाहीत. मग प्रभुपाद म्हणतात, तेव्हा आपण आशा सोडून द्यावी का? आपण हताश होऊन नुसतं बसून राहायचं का? नाही. या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी वचन दिले आहे की त्यांना शरण जाणारा मनुष्य तत्काळ मुक्त होतो. कोणत्याही मार्गाने जर कोणी कृष्ण भावना भावित झाला तर तो मुक्त होईल. भगवंतांनी अतिशय सुंदर सोपा उपाय दिला आहे. माम एव ये प्रपद्यन्ते, मला जर कोणी शरण आला तर तो सहजपणे मायेला ओलांडून जाऊ शकतो. म्हणून प्रभुपाद म्हणतात की आपल्याला भगवंतांना शरण जायला पाहिजे, म्हणजेच कृष्ण भावना भावित व्हायला पाहिजे. जर आपण असे कृष्ण भावना भावित झालो, भगवंतांना शरण गेलो, भगवंतांची भक्ती करायला लागलो, तर हे जे दोरखंडाने बांधले गेले आहेत त्यातनं आपण मुक्त होऊ. आपण सर्वजण श्रीकृष्णांशी संबंधित आहोत, आपण त्यांची संतती आहोत, आपण भगवंतांची लेकरं आहोत. आपले भगवंत हे कोण आहेत? पिता आहेत, परम पिता भगवान श्रीकृष्ण आहेत. पित्याशी वितुष्ट आल्याने पिता पुत्रांमधील नाते नष्ट होत नसते. आता आपल्या वडिलांशी, आपल्या पित्याशी आपलं काही वाद झाला, वितुष्ट आलं, तर त्यामुळे काही पिता पुत्रातलं नातं नष्ट होऊन जात नाही. जीवनात जेव्हा तू कोण आहेस असा प्रश्न त्या मुलाला विचारला जाईल, तेव्हा त्याला मी अमुक व्यक्तीचा मुलगा आहे हे सांगणे भाग पडेल. तसा हा जो मुलगा आहे तो जर आपल्या वडिलांना सोडून गेला आहे, तरीही तो ओळख देताना तो मी अमुक तमुक व्यक्तीचा मुलगा आहे असं त्याला सांगावंच लागतं. असं जे नातं आहे पिता आणि पुत्राचं, ते कधीच तुटत नसते. सर्वजण भगवंतांचे पुत्र आहेत आणि हे नाते शाश्वत आहे. आपल्याला याची विस्मृती झाली आहे. तर भगवान श्रीकृष्ण हे आपले पिता आहेत आणि आपण सगळे जीव भगवंतांचे अंश आहोत. हे नातं कसं आहे? भगवंतांची आपलं पिता आणि पुत्राचं नातं आहे ते कसं आहे? शाश्वत आहे, कायम राहणार आहे. आपल्याला याची विस्मृती झाली आहे, पण आपण या भौतिक जगतात आलो आहोत, भगवंतांना सोडून इथे इंद्रिय तृप्ती करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यामुळे आपण सगळं काही आध्यात्मिक ज्ञान विसरून गेलो आहोत. भगवंतांची जो नाते संबंध आहे तो विसरलो आहोत. तर भगवंत कसे आहेत ते प्रभुपाद आपल्याला सांगतायत. भगवान श्रीकृष्ण हे संपूर्ण बळ, संपूर्ण यश, संपूर्ण संपत्ती, पूर्ण सौंदर्य, संपूर्ण ज्ञान आणि वैराग्याने संपन्न आहेत. अशा श्रेष्ठ व्यक्तीचे आपण मित्र आहोत, परंतु आपण हे नाते विसरलो आहोत. तसेही जे भगवान श्रीकृष्ण आहेत, भग म्हणजे ऐश्वर्य, ज्यांच्याकडे 6 ऐश्वर्य आहेत ती पूर्ण मात्रेत आहेत, 100% आहेत. भगवंतांमध्ये बळ आहे. कसं आहे बळ? भगवंतांकडे अगदी छोटे असतानाही भगवंतांमध्ये बळ होतं आणि
पुढे पण आहे. असं नाहीये की छोटे भगवंतांनी जेव्हा वृंदावनमध्ये लीला केली तेव्हा अगदी छोटे बालक होते, तेव्हा त्यांच्यामध्ये काही शक्ती नव्हती. मग त्यांनी व्यायामशाळेत जाऊन व्यायाम केला आणि मग शक्ती आली आणि मग राक्षसांना मारलं, असं नाहीये. काही दिवसांचे भगवंत होते तेव्हाही या वृंदावन लीलेमध्ये भगवंतांनी पुतनेचा वध केला, नंतर अनेक अनेक राक्षसांचा वध केला. तर असे भगवंत आहेत ते कायम शाश्वतरित्या बलशाली राहणारे आहेत. भगवंतांची प्रसिद्धी, जे यश आहे ते सर्वत्र कायम राहतं. तर असे जे भगवंत आहेत त्यांची सर्व धनवान आहेत, ते संपत्ती आहे त्यांच्याकडे, प्रचंड ऐश्वर्य आहे. भगवंतांचं सौंदर्य कायम राहणार आहे. आपण या जगतामध्ये बघतो लहान लहान मुलं असतात, ती आपल्याला खूप सुंदर वाटतात, पण तीच मोठी झाली की ती फारशी सुंदर वाटत नाहीत. कधी काही लोक तारुण्यात सुंदर दिसतात, पण जशी 50, 60, 70 येते तेच सुंदर रूप अतिशय कुरूपतेकडे वळतं. तर असं जे सामान्य आपल्या जीवांच्या हे जे भौतिक शरीर धारण करून होतं, म्हणजे भौतिक शरीराच्या जसं कुरूपता येते तशी मात्र भगवंतांना कधीच येत नाही. भगवंत कायम सुंदर राहतात. भगवंत पूर्णपणे ज्ञानपूर्ण आहेत आणि भगवंत पूर्ण वैरागी आहेत. भगवंत एवढी सगळी सृष्टीची निर्मिती करतात, सगळं काही करतात आपल्यासाठी, तर त्यांनी सर्व काही दिलेलं आहे आणि तरीही भगवंत कुठच्याही गोष्टीशी आसक्त नाहीयेत किंवा त्यांना आपल्याकडून काही नको आहे. असे भगवंत निरासक्त आहेत, वैरागी आहेत. अशा श्रेष्ठ व्यक्तीचे आपण मित्र आहोत. असे हे जे भगवंत आहेत ते आपले नातेवाईक आहेत, आपले मित्र आहेत, आपले हितचिंतक आहेत. परंतु आपण हे जे सुंदर नातं आहे भगवंतांची हे विसरलेलो आहोत. तर ह्यासाठी कसं विसरलं जातं आणि काय, ह्यासाठी प्रभुपाद एक सुंदर उदाहरण आपल्याला सांगतायत. एखाद्या श्रीमंताचा मुलगा आपल्या पित्याला विसरून वेडेपणामुळे घरातून बाहेर पडतो आणि रस्त्यावर झोपतो. तो काय आहे, बाबांना सोडून दिलाय त्याने आणि घरातनं बाहेर पडला. आता मात्र काय आहे, रस्त्यावर झोपायला लागला, खायला नाही म्हणून लोकांकडे भीक मागायला लागला. हे सर्व तो स्वतःच्याच वेडेपणामुळे करतो. तर हे सगळं का करतोय तो चुकीचं? त्याचा वेडेपणा आहे तो. जर कोणी त्याला त्याच्या धनवान पित्याविषयी सांगून पित्याला विसरल्यामुळे तुझी अशी गत झाली आहे, तुझा पिता तुला घरी बोलवीत आहे अशी माहिती दिली तर त्या मुलाचे कल्याण होईल. तसा हा जो मुलगा आहे तो रस्त्यावरून भीक मागत फिरत आहे, पण एखाद्या माणसाने त्याला ओळखलं, अरे हा तो अमुक तमुक माणसाचा मुलगा. त्यामुळे त्याच्याजवळ तो माणूस आला त्या मुलाजवळ आणि त्याला सांगितलं, अरे तू तुझ्या बाबाला विसरलाय म्हणून असं दारोदारी फिरतो आहेस तू. तुझे बाबा तुझी वाट बघत आहेत, तुला घरी बोलवत आहेत. तर असं सांगितलं, असं ज्ञान दिलं, अशी माहिती दिली तर त्या मुलाचं काय आहे, कल्याण होणार आहे. या भौतिक जगात प्रत्येक जण त्रितापाने ग्रासलेला आहे. तर या भौतिक जगतात जीव विविध शरीर धारण करून राहतो. शरीर त्याला इथे स्वीकारायला लागतं, कारण शरीरानेच तो इंद्रिय तृप्ती करण्याचा प्रयत्न करतो. तर या जगतामध्ये 3 ताप असतात, त्रास होत असतात. तर कोणते आहेत ते ताप ते बघूया. जसे शरीर आणि मनापासून होणारा ताप, तर ह्याला म्हटलं जातं आधी आत्मिक ताप. आधी म्हणजे त्यापासून होणारा, आत्मिक म्हणजे शरीर आणि मनापासून होणारा ताप. शरीर आपल्याला वेगवेगळ्या वेळी त्रास देत असतं. कधी गुडघे दुखतात, कधी पाठ दुखते, असा त्रास असतो, कधी डोकं दुखतं. आणि मनापासून होणारा त्रास म्हणजे बापरे, मन चिंती ते वैरी न चिंती असं म्हटलं जातं. मन सारखं आपलं छोट्या छोट्या गोष्टींनी, अपमानाने, अपेक्षाभंगाने सारखं दुःख करत असतं, दुःखित होत असतं, भावना दुखावल्या जातात मनाच्या. अशा तऱ्हेने आपल्याला या शरीरापासून आणि मनापासून वेगवेगळे त्रास होत असतात. त्याला आधी आत्मिक ताप असं म्हटलं जातं. दुसऱ्या जीवांकडून होणारा ताप याला म्हटलं जातं आधी भौतिक ताप. जीवांना संस्कृतमध्ये भूत म्हटलं जातं. तर इतर जे जीव आहेत त्यांच्यापासून होणारा त्रास म्हणजे आपण
बघतो आपण रात्री झोपलो आहोत तर कुत्रे जोर जोरात ओरडतात आणि आपली झोपमोड होते. नंतर खूप डास चावतात आपल्याला, शेजारी पाजारी कोणी त्रास देतात, कोणी नातेवाईक त्रास देतात, कोणी मित्र मंडळी आपल्याशी भांडण करतात. तर अशा तऱ्हेने काय आहे, आपल्याला ह्या दुसऱ्या जीवांपासून जो त्रास भोगायला लागतो त्याला म्हणतात आधी भौतिक ताप. आणि नैसर्गिक आपत्तींपासून होणारा ताप. ह्या ज्या नैसर्गिक आपत्ती येतात, कुठच्या नैसर्गिक आपत्ती आहेत, कधी खूप पाऊस पडतो, कधी दुष्काळ पडतो, कधी खूप थंडी वाजते, कधी खूप गरम होतं, कधी पूर येतात, भूकंप होतात. तर अशा तऱ्हेने काय आहेत, हे वेगवेगळे ताप आपल्याला त्रास सहन करायला लागतात. ते काय आहेत, दैवी प्रकोपामुळे होतात. तर हे जे निसर्ग आहे त्यातली जी सगळी कार्य केली जातात या निसर्गात, भगवंतानी इथे आपले सेवक ठेवलेले आहेत. तर जसं आपण म्हणतो की सूर्य आहे, तो रोज उगवतो आणि सगळ्याला आपल्याला प्रकाश देतो, उष्णता देतो. तर अशा तऱ्हेने काय आहे, सर्व कार्य हे ज्या विविध देवता आहेत ते पाहतात. तर असे हे जे देवता आहेत त्या जेव्हा कोपित होतात, रागावतात, त्रास देतात, त्यावेळी आपल्याला या सगळ्या नैसर्गिक आपत्तींना सामोरं जावं लागतं. तर ह्या ज्या नैसर्गिक आपत्ती होतात त्यापासून होणारा ताप याला आधी दैविक ताप असं म्हटलं जातं. आपण त्रिगुणजनित भ्रमाने आच्छादित झाल्याने आपल्याला या क्लेशांची जाणीव होत नाही. तर एवढे ताप आपल्याला सतत मिळत असतात, पण आपण काय आहोत, त्रिगुणजनित भ्रम, म्हणजे 3 गुण जे आहेत, सतोगुण, रजोगुण आणि तमोगुण, हे भौतिक प्रकृतीचे मायेचे 3 गुण आहेत. त्यांनी जनित म्हणजे त्यांनी निर्माण झालेला जो भ्रम आहे, त्यांनी आपण भ्रमात आच्छादित होतो, पांघरलं जातो, आवरण पडतं आपल्यावर, आणि त्यामुळे हे जे क्लेश होत आहेत, एवढा त्रास होतो आहे, तर त्याची आपल्याला जाणीव होत नाही. तथापि परंतु या भौतिक जगात नाना कष्ट असल्याचे आपण जाणले पाहिजे. त्यामुळे आपण आता जागं व्हायला पाहिजे, जाणलं पाहिजे की हे त्रास मला सहन करायला लागत आहेत. बुद्धिमान तसेच चेतना विकसित झालेला मनुष्य जिज्ञासा करील. जो कोण आहे जिज्ञासा, चौकशी करेल, बुद्धिमान आणि चेतना विकसित झालेला माणूस आहे, तो विचारणा करेल की मी इतकं दुःख का भोगतो. असा प्रश्न ज्या मनुष्याच्या मनी उद्भवतो, येतो, तो निश्चितच कृष्ण भावना भावित होतो. तर प्रभुपाद म्हणतात, आधी माणसाला असे प्रश्न पडायला पाहिजेत. जर माणसाला असे प्रश्न पडले तर या प्रश्नांची उत्तरं तो शोधेल आणि मग अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील गुरूंच्या मार्गदर्शनाने त्याला ज्ञान मिळेल. तो भगवंतांबद्दलचा संबंध जाणेल, भक्ती सुरू करेल आणि तो कृष्ण भावना भावित होईल. भगवान श्रीकृष्णांना शरणागत झाल्याने भगवंत तत्काळ आपले अंतःकरणपूर्वक स्वागत करतात. तर असा हा जो मुलगा बाबांबद्दल ज्ञान घेतल्याबरोबर बाबांकडे जाईल, तसंच आपण कसे आहोत, आपण भगवंतांचीच लेकरं आहोत. तर आपण जर शरणागत झालो, ज्ञान घेतलं आणि भगवंतांना शरणागत झालो, तर भगवंतही आपली वाट बघत आहेत. त्यामुळे भगवंत आपलं लगेच अंतःकरणपूर्वक, मनपूर्वक, हृदयपूर्वक आपलं मोठ्या प्रेमाने स्वागत करतात. एखादा हरवलेला मुलगा आपल्या पित्याकडे येऊन म्हणतो, बाबा, अज्ञानवश मी तुमचा आश्रय सोडला होता आणि मला फार फार दुःख भोगावे लागले. आता मी परत आलो आहे. पिता आपल्या पुत्राला आलिंगन देऊन म्हणतो, प्रिय पुत्रा, ये. अतिशय आतुरतेने मी तुझी वाट पाहत होतो. इतके दिवस बाहेर राहिलास, तू परत आल्याने मी अति आनंदी आहे. वडील अतिशय दयाळू असतात. आपली स्थिती देखील अशीच आहे. आपल्याला भगवंतांना शरणागत व्हायचे आहे. यामध्ये काहीच अशक्य नाही. पुत्राने पित्याला शरण जाणे ही काही अवघड गोष्ट आहे का? प्रभुपाद म्हणतायत, हे सगळं ज्ञान देऊन म्हणतायत की
असं आहे का की पित्याला शरण जाणं हे पुत्राला काही कठीण आहे? नाहीये. आतापर्यंत पित्यानेच आपला सगळा सांभाळ केला आहे. काही काळासाठी आपण त्या मुलाने वडिलांपासून तो दूर गेला आहे, पण त्यांनी ज्ञान घेतलं वडिलांबद्दल आणि तो पुन्हा वडिलांकडे आला आहे आणि शरण गेला आहे वडिलांकडे, माफी मागतो आहे. तर माफी मागणं किंवा मुलाने बाबांना शरण जाणं हे काही अवघड नाहीये, कठीण नाहीये. ही तर एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. ही काय सहज प्रक्रिया आहे, सहज घडणारी ही गोष्ट आहे. पिता देखील पुत्राच्या भेटीसाठी आसुसलेला आहे. या ठिकाणी अपमानाचा प्रश्नच येत नाही. इथे अपमान होण्यासारखा प्रश्नच नाहीये. जेव्हा मूल बाबांना शरण जातं, बाबा त्याला कुशीत घेतात, मग तिथे त्या मुलाचा काही अपमान झालाय का? अजिबात नाही. कारण बाबा सुद्धा मुलाची वाट बघत आहेत. आपल्या परमपित्यासमोर नतमस्तक होणे. परमपिता कोण? भगवान श्रीकृष्ण. त्यांच्या समोर नतमस्तक, मस्तक, आपलं जे मस्तक आहे, डोकं आहे, ते नमवणं, खाली वाकणं, त्यांना शरण जाणं, त्यांची माफी मागणं, त्यांना नमस्कार करणं, असं जे नतमस्तक होणं आहे, भगवंतांच्या चरणाचा स्पर्श करणं आहे, यामध्ये काहीच अवघड नाही. आपले जे परमपिता भगवंत आहेत त्यांना शरण जाऊन त्यांना नमस्कार करून त्यांच्या चरणाचा स्पर्श करणं यामध्ये कठीण काहीच नाहीये. ही सरळ सोप्या विधी आहे. इतकंच काय, तो एक गौरव आहे. प्रभुपाद काय म्हणतात, ह्यामध्ये कठीण तर काही नाहीच आहे, पण ते गौरवास्पद आहे. कारण जेव्हा एक हरवलेला मुलगा आहे, पथभ्रष्ट झाला आहे, बाबांना सोडून गेलेला मुलगा जेव्हा बाबांकडे परत येतो तेव्हा पुन्हा तो बाबांचं सगळं प्रेम प्राप्त करतो. तर असं जे कार्य आहे ते कसं आहे, गौरव आहे त्यात. तर तेव्हा हे कार्य आपण का करू नये? एखादं गौरवशाली कार्य करायलाच पाहिजे आणि हे तर सर्वात गौरवशाली कार्य आहे. भगवंतांना शरणागत झाल्याने तत्काळ त्यांचा आश्रय मिळतो. भगवंत तत्काळ त्या क्षणी आपल्याला आश्रय देतात आणि सर्व त्रासांतून मुक्तताही मिळते. सर्व शास्त्रे याला पुष्टी देतात. सर्व वैदिक शास्त्रामध्ये हेच सांगितलं आहे की आपल्याला भगवंतांना शरण जायला हवं. भगवंत आपले परमपिता आहेत. भगवद्गीतेच्या अंती श्रीकृष्ण सांगतात. तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ज्ञान देत आहेत. म्हणतायत भगवंत, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. सर्व धर्माचा त्याग करून केवळ मलाच शरण ये. माम एव, भगवंत काय म्हणतात, मलाच शरण ये. माम एकम, भगवंत म्हणतात केवळ मलाच शरण ये तू. मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन, तू भयभीत होऊ नकोस. भगवद्गीतेत 18.66 हा श्लोक आहे. भगवंतांच्या चरण कमलांना शरण जाताच भगवंतांचा आश्रय मिळतो आणि त्या क्षणापासून सर्व भय दूर होते. पित्याच्या आश्रयात असणारी मुले निर्भीड असतात. तर ज्या मुलांनी आपल्या वडिलांचा आश्रय घेतला आहे तर त्याला भय कसलं? त्यामुळे म्हटलं आहे की ती मुलं निर्भीड असतात. कारण पिता आपल्याला दुखापत होऊ देणार नाही अशी त्या मुलांना पूर्ण निश्चिती असते. आपले वडील आपली पूर्ण काळजी घेणार आहेत ह्याची पूर्ण खात्री मुलांना आहे. माम एव ये प्रपद्यन्ते, श्रीकृष्ण वचन देत आहेत की शरणागत भक्ताने भिण्याचे काहीच कारण नाही. श्रीकृष्णांना शरण जाणे इतके सोपे आहे तर लोक त्यांना का शरण जात नाहीत? प्रभुपाद आता प्रश्न ठेवतात आपल्यासमोर. इतकं सोपा हा मार्ग आहे, मग लोक का बरं शरण जात नाहीयेत? याबद्दल आता सुंदररित्या प्रभुपाद समजवत आहेत. या व्यतिरिक्त बरेच लोक भगवंतांच्या अस्तित्वालाच आव्हान देऊन म्हणतात की विज्ञान आणि निसर्ग हेच सर्वस्व आहे, भगवंत यामुळे मध्ये कोठेच नाही. तर असे हे जे लोक आहेत ते भगवंतांना शरण जाणारे नाही आहेत.
तर ते लोक काय करतात, बरेच लोक त्यातले भगवंतांचं जे अस्तित्व आहे त्यालाच आव्हान देतात. ते म्हणतात भगवंत नाहीच आहेत. जे विज्ञान आहेत, प्रगत विज्ञान आणि हा जो निसर्ग आहे तोच सर्वस्व आहे, निसर्गात आपोआप सगळं घडत असतं असं त्यांचं म्हणणं आहे. मग यात भगवंत कुठे, अशी ही लोक म्हणतात. तथाकथित आधुनिक ज्ञानातील प्रगतीमुळे जनता अधिकाधिक मूर्ख होत आहे. प्रभुपाद काय म्हणतात, भगवंतांची असलेलं आपलं नातं आपण विसरून या जगतात आलो आहोत आणि या जगतामध्ये आपण ज्ञान घेतो आहोत ते सगळं भौतिक ज्ञान आहे, सगळं शरीराशी संबंधित ज्ञान आहे. त्यामुळे आध्यात्मिक ज्ञान नाही आहे आणि मायेच्या प्रभावाखाली असल्यामुळे हा जो जीव आहे तो भ्रमित आहे आणि त्याला काय वाटतं, हे जे आधुनिक जे मी शारीरिक स्तरावर जे सगळं ज्ञान घेतो आहे त्या प्रगतीमुळे काय आहे, आम्ही हे सगळं यश संपादन करू शकतो असं त्यांना विश्वास आहे. पण प्रभुपाद म्हणतात की ही आधुनिक ज्ञानातील जी प्रगती आहे त्यामध्ये आध्यात्मिक ज्ञान कण मात्रही नाही आहे आणि त्यामुळे ही सगळी जी जनता आहेत, सगळे लोक आहेत ते अधिकाधिक जास्तीत जास्त मूर्ख होत आहेत. रोग बरा न होता अधिकच बळावत आहे. हा जो आपण या जगतात आहोत, या भवसागरात आहोत, जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रामध्ये हा जो जीव आहे तो 84 लक्ष योनीमध्ये फिरत आहे, विविध शरीर धारण करत आहे, तर त्याला भवरोग झालेला आहे, सतत या चक्रामध्ये तो अडकला आहे. तर ह्या रोगातनं आपल्याला बरं व्हायचं आहे. रोगी असताना आपण औषध उपचार करून बरं होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण अशा रीतीने हे जे आधुनिक प्रगतीलाच सर्वस्व मानणं, हे जे आधुनिक विज्ञान आहे, निसर्ग म्हणजेच सर्व काही असं मानणं, असं म्हणणं जे आहे मूर्खाप्रमाणे, त्यामुळे हा जो भवरोग आहे तो बरा होत तर नाहीच, मात्र तो आणखीनच बळावतो, वाढतो. म्हणजेच काय आहे, असं जगल्यामुळे पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. जन्म मृत्यू जरा व्याधीचं चक्र काही संपत नाही, आपण बंधनातच अडकून पडतो. जे 3 गुण आहेत ते आपल्याला दोरीने पूर्णपणे बांधून ठेवतात. लोक भगवंतांवर विश्वास न ठेवता निसर्गावर अधिक निर्भर आहेत. त्यांचा विश्वास आहे की निसर्गच म्हणजे सर्व काही आहे, त्यामुळे ते भगवंतांवर काही विश्वास ठेवत नाहीत. आणि निसर्ग किंवा प्रकृतीचे एकच कार्य आहे. आता हा जो निसर्ग आहे, ही जी प्रकृती आहे ती कोणाची आहे, भगवंतांची आहे. भगवंतांच्या आदेशानुसार ती कार्य करते. या भौतिक जगतात तिचं काय कार्य आहे, ही जी प्रकृती आहे ती 3 ताप देऊन आधी आत्मिक, आधी भौतिक आणि आधी दैविक ताप देऊन या सर्वांच्या तोंडावर लाथा मारित आहे. ही जी प्रकृती आहे ती आपल्याला हे 3 ताप देऊन फटाफट फटके मारत आहे. 24 तास लाथा मारणे हे तिचे कार्य आहे. तशी ही जी भौतिक प्रकृती आहे ती सतत फटके देत असते. कसे फटके, हे 3 ताप आपल्याला सतत सहन करावे लागत आहेत. 24 तास लाथा मारणे हे तिचे कार्य आहे. तथापि अशा लाथा खाऊन आपल्याला इतकी सवय झाली आहे की आपण याला चांगले आणि नित्य जीवन समजतो. तर इतकी सवय झाली आहे अशी रोज फटके खाण्याची की आपल्याला त्याची आता सवयच होऊन गेलाय आणि हेच छान आहे, जीवन चांगलं आहे. कितीही त्रास असला तरी हा एकदम छान, एकदम छान असा हा माणूस करत असतो. आधुनिक शिक्षणाने आपण अतिशय अभिमानी झालो आहोत आणि प्रकृतीला अहंकाराने म्हणतो, मला लाथा दिल्यामुळे मी तुझा आभारी आहे, तेव्हा कृपया असेच चालू ठेव. अशा तऱ्हेने आधुनिक ज्ञान घेतलेलं आहे असा हा जो जीव आहे, जो मनुष्य आहे, त्याला अभिमान आहे, मी इतका शिकलेलो आहे, आता मला सगळं समजतं, मला वैदिक ज्ञान घेण्याची काही गरज नाही. हे जे पुराण आणि हे सगळं आहे ना, जो जुनं
ज्ञान ते पुराणाची वांगी पुराणातच, ती आता आम्हाला नको. अशा तऱ्हेने आधुनिक शिक्षण घेऊन मनुष्याला वाटतं मी फार हुशार झालोय आणि अहंकार येतो, अभिमान येतो त्याला. आणि तो ही जी प्रकृती आहे त्याला अहंकाराने म्हणतो की मला लाथा मार तू, काय नाही, मी आभारी आहे तुझा, असंच चालू ठेव. आपण मूर्खपणाने विचार करतो की आम्ही निसर्गावर प्रभुत्व मिळवले आहे, परंतु हे कसे शक्य आहे? बरेचदा मनुष्याला वाटतं की एवढे आम्ही शोध लावले, डोळ्यांनी कमी दिसायला लागलं, थोडं वय वाढल्यावर तर चष्मा आणला मी, कानाने कमी ऐकायला लागलं तर आम्ही कानाचे मशीनचा शोध लावला, श्रवण यंत्राचा शोध लावला, तोंडातले दात पडले तर आम्ही तोंडात कवळी बसवण्याचा शोध लावला. तर अशा तऱ्हेने आम्ही एवढे सारे शोध लावले आहेत. तर हे जे निसर्ग आहे त्याच्यावर आम्ही प्रभुत्व मिळवलं आहे. केस पांढरे झालेत तर आम्ही कलप लावून ते काळेभोर करून प्रयत्न करतो की आम्ही अजून तरुण आहोत असं दाखवायचा. परंतु हे कसे शक्य आहे? भौतिक प्रकृती जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधीच्या रूपात त्रास देतच आहे. कोणीतरी या त्रासांचे निवारण केले आहे का? प्रभुपाद म्हणतात हे त्रास कुणी थांबवू शकलं आहे का? तेव्हा कोणत्या प्रकारच्या ज्ञानातील प्रगती आणि आधुनिक सभ्यता आपण साध्य केली आहे? तर प्रभुपाद म्हणतायत की एवढे सगळे त्रास तर आपल्याला सतत भोगायला लागतायत, तर मग हे कुठचं आपलं आधुनिक ज्ञान आहे आणि कोणती आपली ही प्रगती आहे की ज्याने आपण असे फटके तर सतत खात आहोत? अजूनही भौतिक प्रकृतीच्या कडक न्यायाने अनुशासित आपण विचार करतो की निसर्गावर आम्ही मात केली आहे, ही माया आहे. तर अशा रीतीने प्रभुपाद आपल्याला समजवतायत की आपण सगळे भ्रमात आहोत आणि आपल्याला उगाचच वाटतं की आम्ही हे शोध लावले आहेत तर आम्ही या निसर्गावर मात केली आहे. मात्र आपण काय करतोय, ते भौतिक प्रकृती आहे जी कठोर न्याय आहेत त्याचा, प्रत्येक आपण कर्म करतो त्याला ही जी प्रकृती आहे ती आपल्याला कर्माचं कर्मफळ देते, दंडित करते. तर हे जे आपण भ्रमात पडलेलो आहोत ते या मायाशक्तीच्या 3 गुणाने प्रभावित होऊन भ्रमित होतो. तर ह्या सगळ्यावर काय उपाय तो आपण पुढच्या भागात बघणार आहोत. तर आता आपण विराम देऊया. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.